परिसरात आपण एकदा त्यांचं उत्साहाने स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांना व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते. असे आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर नंदू मुलमुले, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, कुमारी साक्षी चेतन सारडा, MSc समुपदेशन USA, तसेच व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मी रमणजी लाहोटी सर, सर्व उपाध्यक्ष ललितभाई शहा दयानंद शिक्षण संस्था, श्री रमेश कुमारजी राठी दयानंद शिक्षण संस्था, श्री रमेशजी बियाणे सचिव दयानंद शिक्षण संस्था, ॲडव्होकेट श्रीकांत उदगे सहाय्यक सचिव दयानंद शिक्षण संस्था, श्री संजयजी बोरा कोषाध्यक्ष दयानंद शिक्षण संस्था, तसेच संस्थेचे सर्व नियामक मंडळाचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळाचे सदस्य, आठही महाविद्यालयांचे प्राचार्य, सारडा मॅडमना विनंती आहे की त्यांनी वरती व्यासपीठावर यायचं आहे. सर्व महाविद्यालयाचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक, समन्वयक, कार्यालयीन अधीक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, दयानंद परिवारातील सर्व कुटुंबीय, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे शिक्षण विभागाचे अधिकारी, पत्रकार, या सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने हृदय स्वागत करते. जपू वारसा संस्कृतीचा, दिवा वातीला जपतो जसा, नको भीती अंधाराची, प्रकाशाचा घेऊ असा. समाज जीवनात दाटू पाहणाऱ्या अंधाराला भेदून चराचराला उजळविणाऱ्या प्रकाशाचं पूजन करूया दीप प्रज्वलन. मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करावं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग भवेत्. या प्रार्थनेसह या ठिकाणी सरस्वतीचं पूजन होत आहे. प्रज्वलन करणे म्हणजे स्वतःमध्ये आत्मशक्तीची जागृती करणे होय. दीपाभोवती असणारे शांत प्रभावळ ही आपल्या आत्मप्रकाशाचे प्रतीक आहे. आत्मज्योतीच्या बळावर केलेल्या पूजनामुळे आपण ब्रह्मांडातील देवतेच्या तत्वाला आवाहन करून देवतेच्या लहरींना कार्यस्थळी स्थानापन्न होण्याची प्रार्थना करूया दीप प्रज्वलन. दीपः ज्योति परब्रह्म, दीपः ज्योति नमस्तुते. सर एक मिनिट सर 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 सुधा हेच
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागरे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभले, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. थँक्यू. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे. आणि म्हणूनच माणुसकीच्या या प्रार्थनेनंतर कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, भगवद्गीतेत सांगितलेला हा जगप्रसिद्ध श्लोक हेच आपल्या गीतातून सादर करत आहेत दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र कुलकर्णी सर, प्राध्यापक संतोष बिडकर सर आणि संगीत विभाग सुधीर खडके यांचं सुमधुर गीत विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. विमोह त्यागुन कर्मफलांचा, विमोह त्यागुन कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा, कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा. मोही फसता मुकशील वीरा, मोही फसता मुकशील वीरा, मुक्तीच्या मागा. इह परलोकी अशांतीने तव, इह परलोकी अशांतीने तव, विक्रम झुकविल माथा, विक्रम झुकविल माथा. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. कुणी आपला कुणी सखा
जगती जीवांचा कुणी आपना कुणी सखाना जगती जीवांचा क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदानी भाग्य चालते कर्मपदानी जाण खऱ्या वेदार्था जाण खऱ्या वेदार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था रंगहीन मी त्या विश्वाच्या रंगाने रंगलो रंगहीन मी त्या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी पांडवात मी कौरवात मी पांडवात मी अनुरेणुत भरलो मीच घडवितो मीच मोडितो मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था उमज आता परमार्था कर्तव्याने घडतो माणूस जाण पुरुषार्था जाण पुरुषार्था कर्मफलाते अर्पण मजला सोड अहंता वृथा कर्मफलाते अर्पण मजला सोड अहंता वृथा सर्वधर्म परित्यजुनि येई सर्वधर्म परित्यजुनि येई शरण मला भारता कर्तव्याची साथ तुझ्या कर्तव्याची साथ तुझ्या तुझे सिद्ध करी धर्मार्था सिद्ध करी धर्मार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था विमोह त्यागुण कर्मफलांचा विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पाथा कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था अतिशय सुंदर अप्रतिम कर्तव्यातून माणूस घडतो कर्म ही परम दैवतम जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थांचे पराक्रमाचे जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थांचे पराक्रमाचे ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे कृतज्ञतेतून ओठी येते सहजपणाने भावमणीचे स्वागत करूया स्नेहपुष्पाने या सोहळ्यांच्या मान्यवरांचे। यानंतर या ठिकाणी उपस्थित
मान्यवरांचा स्वागत यथोचित या ठिकाणी होणार आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर नंदू मुलमुले सर यांचं स्वागत आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मी रमणजी लाहोटी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या साक्षी चेतन सारडा मॅडम यांचं स्वागत आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय ललितबाई शहा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. ज्यांना ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आतुर झालेलो आहोत त्या आजच्या प्रमुख वक्त्या यांचा अल्पपरिचय या ठिकाणी मी करून देते. साक्षी चेतन सारडा, खरं तर हे नाव आपल्या सर्वांसाठी आपल्या कुटुंबातलंच आहे. आजची तरुणाई आणि पालकांची भूमिका हा त्यांचा विषय. आपण BA मानसशास्त्र फर्ग्युसन कॉलेज पुणे इथून केले. MSc समुपदेशन जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ USA. आपण ह्युमन डेव्हलपमेंट, काउन्सिलिंग थेअरीज, काउन्सिलिंग टेक्निक्स, करिअर, लाईफ डेव्हलपमेंट, डायव्हर्सिटी अँड सोशल जस्टिस अशा अनेक विषयांमध्ये नैपुण्य प्राप्त केले. तसेच विविध शैक्षणिक प्रकल्पासंदर्भात आपले कार्य प्रशंसनीय आहे. मानसिक व बौद्धिक समुपदेशन हे आपले कार्यक्षेत्र आपण अतिशय प्रभावीपणे पुढे नेत आहात. मी आपणास विनंती करते की आपल्या शब्दसुमनांनी आम्हाला प्रभावित करावं. धन्यवाद. गुड आफ्टरनून सगळ्यांना. मी साक्षी सारडा. एक डिस्क्लेमर, मी हिंदी, मराठी, इंग्लिश हे सगळ्या भाषांचा मिक्सचर करून बोलणार आहे, कारण माझी सगळी भाषा तुटकी फुटकी आहे थोडी थोडी. आणि आज अगोदर तर थँक्यू. इट्स ऑलवेज अन ऑनर अँड अ प्लेजर टू बी ॲट द ANN कॉलेज. सो आय फील व्हेरी लकी टू बी हिअर. अँड आज आपण पालकांची आणि युवांची भूमिका इन टुडेज वर्ल्ड हे असं टॉपिक आहे. तर अगोदर बिफोर वी स्टार्ट जस्ट अन ओव्हरव्ह्यू की काय काय आज आपण बोलणार आहोत. तर फर्स्ट की हा टॉपिक का इम्पॉर्टंट आहे, यावर डिस्कशन का म्हणजे इम्पॉर्टंट आहे. सेकंड इज लर्निंग टू कम्युनिकेट, की दोन जनरेशन्समध्ये कसं कम्युनिकेशन असावा, दॅट इज. थर्ड इज अंडरस्टँडिंग आवर इमोशन्स अँड फोर्थ इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेल्फ एस्टीम बिल्डिंग. तर इम्पॉर्टन्स ऑफ द टॉपिक म्हणजे हा का गरजेचं आहे की आपल्याला आपली काय भूमिका आहे किंवा युवांची काही भूमिका आहे इन टुडेज वर्ल्ड, हा का गरजेचा आहे. तर इन डे टू डे लाईफ ॲज पेरेंट्स, ॲज टीचर्स, ॲज जनरल सिटिझन्स आपण यंगर जनरेशन्सचे काफी इंटरॅक्शन्स होत असतात. आणि या इंटरॅक्शन्समध्ये आपल्याला कळतं की किती डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आहेत, किती डिफरन्सेस ऑफ बिलीफ्स आहेत, प्रायोरिटीज किती डिफरंट आहे दोन्ही जनरेशन्सचे, आणि लाईफस्टाईल किती डिफरंट आहे ओव्हरऑल. तर या हे डे टू डे इंटरॅक्शन्समध्ये आपल्याला कळतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुमचा मुलगा किंवा तुमचा स्टुडंट डिसाईड करत असतं की काय करिअर करायचं आहे, तर खूप सारे मुलांचं असं असतं की मी ज्या करिअरच्याबद्दल पॅशनेट आहे किंवा मला जे खूप जास्त आवडतं ते मला करिअर चूज करायचं आहे.
पण जेव्हा तुम्ही करिअर चूज केले होते तेव्हा दॅट वॉजंट युअर प्रायोरिटी. तुमची प्रायोरिटी अशी असतील की जे काही करिअर अवेलेबल आहे किंवा फायनान्शियली स्टेबल जे कोणतं करिअर आहे ते करिअर तुम्ही चूज केलं असणार. आणि तुम्हाला असं वाटतं की आजच्या मुलांनीसुद्धा तसंच तेच करिअर प्रायोरिटी असावी आणि तसंच ते चूज करावं असं त्यांना वाटतंय. तर हे डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आणि प्रायोरिटीज जेव्हा आपल्याला रिअलाईज होतात केव्हा केव्हा क्लॅशेस, आर्ग्युमेंट्स, भांडण होतात आणि त्यामुळे रिलेशनशिप्स केव्हा केव्हा खराब होतात. अँड रिलेशनशिप्स अँड इंटरॅक्शन्स प्ले अ ह्यूज पार्ट इन मेंटल वेलबिईंग. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण कसं कम्युनिकेट करावा यंगर जनरेशनची. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर मेंटल वेलबीइंग. सेकेंडली, जो अपने पास में जो इतने सारे चेंजेस होते हैं, इतने रैपिड चेंजेस होते हैं ड्यू टू अर्बनाइजेशन, कि ये चेंज को एक्सेप्ट करना और उनको अडाप्ट करना हैज़ बिकम एक्सट्रीमली इम्पॉर्टेंट. एंड वन ऑफ द वेज टू डू इट इज़ टू लर्न, अनलर्न एंड रीलर्न. अपने को हमेशा एम्फेसिस होता है कि नई चीज़ें सीखनी चाहिए, नए टेक्निक्स सीखना चाहिए, बट वी रेयरली गिव एम्फेसिस ऑन अनलर्निंग. अनलर्निंग ऐसे चीज़ें जो अपने को बेटर होने से रुकाते हैं. अनलर्निंग ऐसे बिलीव्स जो अपने को बेटर लिव करने से रुकाते हैं. तो इसलिए इट्स वेरी इंपॉर्टेंट टू अनलर्न, रीलर्न एंड देन अगेन लर्न. फॉर एग्ज़ाम्पल, जैसे 30 years ago जब तुम एजुकेशन सब लोग ले रहे थे तब ये PPTs वगैरह ऐसे कुछ भी नहीं था. तो तब थे हैंड रिटन नोट्स या फिर लेक्चरर आके तुम्हें सिखाते थे. बट जैसे टाइम बदलते गया आप सब लोगों ने टेक्नोलॉजी का यूज़ करते गए एंड देन यू ऑल्सो अडेप्टेड टू न्यूअर जनरेशन एंड यूज्ड PPTs एज वन ऑफ योर फॉर्म्स ऑफ टीचिंग. एंड तो जैसे तुमने उस टाइम पे अनलर्न किया कि सिर्फ एक ही तरीका नहीं है सीखने का, कि सिर्फ लेक्चर देना ही एक तरीका नहीं है, PPTs से लेक्चर देना इज़ अ डिफरेंट तरीका. सो दैट इज़ वन ऑफ द एग्जांपल्स ऑफ अनलर्निंग. वैसे ही इन डे टू डे लाइफ अपने कोई बिलीव्स होते हैं कि नहीं ये सारी चीज़ें ऐसी ही होनी चाहिए या ऐसे ही रहनी चाहिए लाइफस्टाइल, बट वो कभी कभी अडेप्टेबल नहीं होते हैं इन टुडेज़ वर्ल्ड. तो इसलिए इन चीज़ों को अनलर्न करना या खुद को एकदम कॉन्शियसली, क्योंकि सब लोग करते आ रहे हैं, क्योंकि इतने टाइम से ये चलते आ रहा है, वो थॉट प्रोसेस न रहते हुए कि क्या ये अडेप्टेबल है आज के जनरेशन में, ये देखना इज़ वेरी इम्पॉर्टेंट. सेकेंड इज़ कम्युनिकेटिंग विद द यंगर जनरेशन. सो मोस्ट ऑफ द टाइम्स कम्युनिकेशन इज़ द की टू ऑल ऑफ द रिलेशनशिप्स. आप जैसे जिस तरीके से कम्युनिकेट करते हो दैट बिल्ड्स अ रिलेशनशिप. तो वन ऑफ द टेक्निक्स ऑफ इफेक्टिवली कम्युनिकेटिंग इज कम्युनिकेटिंग विद लव. LOVE. L यानी लिसनिंग, O यानी ऑफरिंग, V यानी वैलिडेटिंग और E यानी एम्पथाइजिंग. लिसनिंग, रेयरली जब कोई कॉन्वर्जेशन या स्पेशली आर्ग्यूमेंट जब होता है अपने कान बंद हो जाते हैं. अपन जब सामने वाला अगर कुछ बोल भी रहा होता है तो अपने दिमाग में ये रहता है कि मुझे मेरा पॉइंट रखना है. आई एम नॉट लिसनिंग टू एनीबडी, मुझे बस मेरा पॉइंट रखना है. या अगर अपन सुन भी लेते हैं तो अपने दिमाग में ये रहता है कि नहीं ये पॉइंट गलत है या ये पॉइंट सही है. फॉर एग्ज़ाम्पल, अगर आपका बच्चा बोलता है कि मेरी 2 दिन में एग्ज़ाम है बट मुझे पार्टी को जाना है, तो इधर आपका ये रहता है कि तुम लिसनिंग छोड़ के योर फर्स्ट इज़ कि नहीं ये तो हो ही नहीं सकता. या अगर आप सुनते हो तो यू ऑलवेज प्रोसेस इन्फॉर्मेशन इनटू राइट और रॉन्ग. तुम ये जो थॉट तुम्हें जो मिलता है यू ऑलवेज कंसिडर इट राइट और रॉन्ग. तो उसी टाइम पे तुम वो बच्चे की सुनना बंद कर देते हो एंड देन यू फॉर्म अ फिक्स्ड बिलीफ कि ये गलत है, इसके आगे मैं नहीं सुनने वाला हूँ. तो whenever you are having a conversation with somebody, listening यानी fully being attentive of क्या चल रहा है is extremely important and not always considering any किसी का भी thought as right or wrong is very necessary. Second is offering. Offering यानी आप क्या दे सकते हो. जब आप आपके बच्चे से स्टूडेंट से बात करते हो तब आप क्या ऑफ़र कर सकते हो.
अपने को काफ़ी ज़्यादा आदत होती है डिक्टेट करने की कि ये करना चाहिए या वो करना चाहिए। एंड नॉर्मली जब अपन ये बचपन से करते आ रहे हैं 99% ऑफ द टाइम जो टीनेज बच्चे होते हैं दे एंड अप डूइंग द ऑपोजिट थिंग। आप जो बोलते हो उसका एक्सट्रीमली ऑपोजिट वो करेंगे। एंड अगर आप ये करते गए तो दिस साइकिल कीप्स ऑन रिपीटिंग इवन एट द एज ऑफ 20-21। अगर आप आपके बच्चों को डिक्टेट कर रहे हो कि ये करो वो करो, अगर वो बच्चे को पता भी रहेगा कि वो चीज़ गलत है तो वो उसका ऑपोजिट ही करेगा क्योंकि वो हैबिट फॉर्म हो चुकी है। तो इंस्टेड ऑफ डिक्टेटिंग आपको ऑफ़र करना है कि मैं कैसे हेल्प कर सकता हूँ आपको, या मैं क्या कर सकती हूँ आपके लिए टू मेक दिस सिचुएशन बेटर। सो दैट इज़ ऑफरिंग। सेकेंड, ऑफरिंग योर सेल्फ। In teenage and in young youth, most of the times children really feel extremely lonely. यानी उन्हें पता नहीं रहता है कि क्या करना है, मेजर लाइफ डिसीजंस तब लेने होते हैं। एंड वो लोनलीनेस के टाइम पे उन्हें ऐसा लगता है कि उनके साथ कोई नहीं है। तो ऑफरिंग योर सेल्फ कि आप उनके साइड से हो, आप उनके अगेंस्ट नहीं हो, इज़ वेरी इंपॉर्टेंट। थर्ड इज़ वैलिडेटिंग। वैलिडेटिंग इज़ जब अगर आपके पास में आपकी बेटी या बेटा आता है एंड उसके कोई फ्रेंड के साथ उसका झगड़ा हो जाता है एंड वो रोने लगती है या बहुत ज़्यादा चिड़चिड़ करने लगती है, आप बोलते हो अरे कितना ओवर रिएक्ट कर रही है या कितना नाटक कर रही है। तो जब भी आप ये आपके बच्चों को बोलते हो तो आपके बच्चों को लगता है कि मेरे साथ क्या गलत हो रहा है करके, वाई एम आई नॉट लाइक बीइंग नॉर्मल विद इट। तो इंस्टेड ऑफ जस्ट सेइंग कि तू बहुत ओवर रिएक्ट कर रही है या फिर तुझे कोई फ़र्क नहीं पड़ रहा है, इससे बेटर है कि उनको वैलिडेट करना दैट इट इज़ ओके टू फील दीज इमोशंस एंड दैट आई अंडरस्टैंड करके। इट्स वेरी नेसेसरी कि आप खुद को, विच इज़ द फोर्थ पॉइंट, एम्पैथाइज, कि आप खुद को उनके जगह पे रख के देखो एंड उनके पॉइंट ऑफ एंगल से सोचो। काफ़ी ईजी होता है अपने पॉइंट ऑफ एंगल से सजेशंस एंड फिर एडवाइसेस देना, बट इट्स वेरी नेसेसरी कि आप कोशिश करो टू गो वन मोर स्टेप फर्दर एंड टू कीप योर सेल्फ इन देयर पोजिशन। एंड फिर उनके पॉइंट ऑफ एंगल से देख के देन यू कैन सजेस्ट रिकमेंडेशंस वगैरह। तो इसलिए वैलिडेशन एंड एम्पैथी आर वेरी इंपॉर्टेंट इन एनी काइंड ऑफ रिलेशनशिप, जहाँ पे आप बच्चों को या आपके स्टूडेंट्स को बोलते हो कि आई एम विथ यू एंड आई अंडरस्टैंड व्हाट इज़ गोइंग ऑन, एंड देन टू फाइंड सल्यूशंस उसके आगे, रादर दैन जस्ट सेइंग कि नहीं ये जो भी हो रहा है ये गलत है, यू आर रिएक्टिंग इन नॉट अ नॉर्मल वे। इससे अच्छा है कि आप उनके इमोशंस को भी एक्सेप्ट करो और उनके बिहेवियर को भी एक्सेप्ट करो। सो दैट इज़ कम्युनिकेटिंग विथ लव, लिसनिंग, ऑफरिंग, वैलिडेटिंग एंड एम्पैथाइजिंग। The third point is our emotions, understanding our emotions. I think अपने को सबको काफ़ी ज़्यादा प्रेशर होता है to be happy. Happiness is one emotion that everybody feels should experience all the time, but it is impossible to be happy all the time. So आप जितना खुद को force करते हो to be happy, it's impossible, क्योंकि हम सबको इतने सारे इमोशंस दिए हैं टू फील इट, टू एक्सपीरियंस इट। सो टू फोर्स योर सेल्फ टू बी हैप्पी ऑल द टाइम इज़ वेरी एग्जॉस्टिंग एंड इज़ इम्पॉसिबल। तो जब भी तुम्हें डिफरेंट इमोशंस फील होते हैं, जैसे अपन नेगेटिव इमोशंस जैसे बोलते हैं, एंगर या सैडनेस, दीज आर नॉट नेगेटिव इमोशंस, ये नेचुरल इमोशंस है जो सबको होते रहते हैं। तो वो जब फील करते हो तो तुम्हें खुद को प्रेशर नहीं डालना है कि यार ये इमोशन फील नहीं होना चाहिए। यू शुड एक्सेप्ट दीज इमोशंस एंड बट इमोशंस आर वाई आर दे इम्पॉर्टेंट इन जनरल। आई डोंट थिंक हम सब लोग इमोशंस के बारे में बात करते हैं क्योंकि वी ले अ लॉट ऑफ एम्फेसिस ऑन थिंकिंग और ऑन बिहेवियर, बट मोस्ट ऑफ द टाइम्स इमोशंस, थिंकिंग और बिहेवियर इम्पैक्ट ईच अदर। फॉर एग्ज़ाम्पल, अगर मुझे इमोशन फील हो रहा है कि आई एम वेरी एंग्शियस, मुझे बहुत बेचैनी हो रही है, तो वो बेचैनी की वजह से मेरे दिमाग में ये आता है कि मुझे कुछ समझ नहीं आ रहा है, मुझे कुछ पता नहीं चल रहा है आजू बाजू जो हो रहा है, एंड उसका इम्पैक्ट होता है अपने बिहेवियर पे कि हाँ मैं किसी पे फिर चिड़चिड़ करने लग जाती हूँ। तो ये पैटर्न बन जाता है कि जब भी मुझे बेचैनी फील होती है, मैं एंग्शियस फील करती हूँ, मैं किसी ना किसी के ऊपर चिढ़ने लग जाती हूँ या किसी के साथ झगड़ा कर लेती हूँ। तो इसलिए इट्स वेरी इम्पॉर्टेंट फॉर
ourselves to be aware कि मुझे कौन सा इमोशन कब फील हो रहा है एंड उसकी वजह से मैं कैसे रिएक्ट कर रही हूँ या मेरे दिमाग में क्या चीज़ें चल रही है. एंड इमोशंस जैसे अपने को मेजरली सिर्फ एंगर, सैडनेस या हैप्पीनेस ऐसे इमोशंस पता होते हैं, बट दिस इज़ एन इमोशन व्हील विच लेज एम्फेसिस ऑन कितने सारे इमोशंस अपने पास में होते हैं. तो खुद को अवेयर करवाना कि कैसे कौन सा इमोशन मैं फील कर रही हूँ एंड वो इमोशन को लेबल करना इज़ एक्सट्रीमली इम्पॉर्टेंट. एंड देन जब आपको पता है कि आप कौन से इमोशंस फेस कर रहे हो, यू ऑल्सो नीड टू आस्क आपके बच्चों को, आपके स्टूडेंट्स को कि हाउ आर दे डूइंग करके. स्पेशली ड्यूरिंग अ मेजर इवेंट जैसे कोई बड़ी एग्ज़ाम के पहले, आई थिंक आस्किंग योर स्टूडेंट्स, आस्किंग your children कि how are they doing, what are they feeling is extremely important ताकि you know how they react to a certain situation. And your role and responsibility of parents in building self-esteem of youth. Major of the times अपन काफ़ी इजीली दूसरों बच्चों को नाम रख देते हैं कि एक एग्ज़ाम फेल हो गया तो यू आर अ फेलियर, या फिर अपन बॉडी पे बहुत ज़्यादा कमेंट्स पास करने लग जाते हैं इन जनरल कि अरे बाबा तेरी तो हेल्थ ही नहीं बढ़ती या तेरा वेट ही कम नहीं होता है. तो वेन एवर वी पास दीज कॉमेंट्स, ये बच्चों के ऊपर काफ़ी एम्फेसिस या काफ़ी ज़्यादा इम्पैक्ट उन पे हो जाता है. वो ये चीज़ों को इंटरनलाइज करने लग जाते हैं एंड उनका जो सेल्फ कॉन्फिडेंस है वो खुद को भी वैसे ही देखने लग जाते हैं. तो उनका जो सेल्फ कॉन्फिडेंस है दैट रिड्यूसेस अ लॉट. सो इट्स वेरी इंपॉर्टेंट कि जब भी you interact with students and with children कि तुम कौन सी लैंग्वेज यूज़ कर रहे हो, तुम कैसे उनको लेबल कर रहे हो और कैसे उनसे बात करनी चाहिए. क्योंकि आपको नहीं लगता होगा कि उनके ऊपर कितना इम्पैक्ट होता है, बट इन जनरल ओवर द टाइम उनका सेल्फ कॉन्फिडेंस काफ़ी कम हो जाता है इन सब चीज़ों की वजह से. सो यूजिंग काइंड वर्ड्स टू एक्सप्रेस whatever you're feeling, whatever you think about your children and students is extremely necessary. So that is it. That's what I had for how to communicate and how to interact with younger generations, and your responsibility as parents, as teachers, or as any citizen when there's a younger generation with you. So thank you so much. थँक्यू साक्षी मॅम. खरं तर आजच्या ह्या युगामध्ये पालक आणि तरुणाई यांच्यातला हा संवाद अतिशय महत्त्वाचा झाला आहे. कोरोनापासून तर असं म्हणतात की संवाद कुठे उरला आहे, आता होतो फक्त विसंवाद. आणि इथेच एक दोन लाईन आठवतात मला की घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, शब्दांनाही अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी. घरट्यामधूनही पिलू उडावे, दिव्य होऊनी शक्ती, उडता उडता उंबरट्यावर भक्ती. हे पिल्लू या ठिकाणी USA पर्यंत जरी उडून आलं तरी कशा पद्धतीने हा संवाद घडला पाहिजे हे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्रोत्यांपैकी सरांना जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारावेत. ठीक. यानंतर हा जो उद्बोधन वर्गाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे, मी सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती करते की आपण या ठिकाणी मंच शब्द वापरणार नाही, व्यासपीठावर पुन्हा एकदा विराजमान व्हावं. आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येक महाविद्यालयातून 2 प्रतिनिधींना आपण करणार आहोत. दयानंद वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, प्राध्यापक डॉक्टर BR दायमा सर. श्री राजेश सेलुकर,
श्री राजेश सेलुकर, कृपया लवकर लवकर या. यानंतर दयानंद कला महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातून उपप्राचार्य अनिल कुमार माळी सर. श्री राम किशन शिंदे, दयानंद कला वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक डॉक्टर सुभाष कदम सर. श्री संजय तिवारी, त्यानंतर दयानंद विज्ञान महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय प्रोफेसर डॉक्टर वैशाली पाटील मॅडम. श्री नवनाथ भालेराव, त्यानंतर दयानंद विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय डॉक्टर ए जे अंगुलवार सर. विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय डॉक्टर आर बी शिंदे सर. यानंतर दयानंद विधी महाविद्यालय प्राध्यापक डॉक्टर शुभांगी पांचाळ मॅडम. श्रीमान दत्ता आळंदकर. यानंतर दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी प्राध्यापक लिमराज राग सर. श्रीमान विकास चव्हाण. प्राध्यापक लिमराज राग सर. श्रीमान विकास चव्हाण. यानंतर दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी प्राध्यापक अविनाश चौधरी सर. प्राध्यापक अविनाश चौधरी सर. श्रीमान रामेश्वर बिराजदार. यानंतर दयानंद आर्किटेक्चर महाविद्यालय प्राध्यापक दिनेश ढेकणे सर. प्राध्यापक दिनेश ढेकणे सर. श्रीमान हर्षद बिरकिले.
यानंतर हर्षद बिरकिले, यानंतर दयानंद इंटेरियर डेकोरेशन महाविद्यालय, प्राध्यापक सौ स्वाती भोतडा, दयानंद इंटेरियर डेकोरेशन महाविद्यालय, श्रीमान सतीश माशाळकर, या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण संपलेलं आहे. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी बोलू इच्छिते. डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम, पर्यवेक्षिका, दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर. आपल्या लातूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी माननीय नागेश मापारी सर मागे बसलेले आहेत असं कळालं. कृपया सरांनी पुढे यावं आणि दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी शिक्षणाधिकारी नागेश मापारे सर यांचा यथोचित सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. मी संजयजी बोरा सरांना अशी विनंती करते की त्यांनी मापारे सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. धन्यवाद सर. शोध सुखाचा ने आजची तरुणाई यामध्ये आपली सर्वांची पालक म्हणून भूमिका हा प्रत्येकाच्या मनात असणारा संवेदनशील प्रश्न आणि या प्रश्नाची वैज्ञानिक पद्धतीने उकल व्हावी हे या कार्यक्रमाचं खास प्रयोजन. आणि ही वैचारिक मेजवानी आपणासाठी उपलब्ध करून दिली त्यासाठी आपणा सर्वांचे पितृतुल्य दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय राजा लक्ष्मीरमणजी लाहोटी सर यांचे आपणा सर्वांच्या वतीनं मी खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष माननीय ललितबाई शहा सर यांचेही मी खूप आभारी आहे. तसेच आयुष्यातील प्रत्येक वाटेवरचं मार्गक्रमण हे परिपूर्णतेकडे असावं, चिकित्सक दृष्टिकोन असावा, संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा त्याच्या कॉलेजमध्येच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही आनंदी राहावा या विचाराने आपल्या संस्थेचे करारी सचिव माननीय रमेशजी बियानी सर यांचेही मी खूप आभार व्यक्त करते. तसेच संस्थेतील सर्व संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय संजयजी बोरा सर, संस्थेतील सर्व पदसिद्ध नियामक मंडळाचे सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यासाठी मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि या वैचारिक मेजवानीसाठी आपणा सर्वांना सुख म्हणजे नेमकं नक्की काय असतं याचं अगदी वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करून जो आपला 1 तासाचा जो काळ आहे तो 1 तास कसा गेला हा कोणालाही न कळता त्याचं अगदी मार्मिकपणे आपल्याला विश्लेषण केलं आणि आपल्यासाठी आवर्जून आपल्या शब्दाला नांदेडवरून सरांच्या मी नेहमी संपर्कात होते की आपल्याकडं कशा पद्धतीने आपल्याला घ्यावं. सरांनी आता अगोदर सांगितलं की 1 तास कसा गेला, सरांना टेन्शन होतं, पण की तो 1 तास आम्हाला अगदी सुखदायी, आनंददायी आणि सुख देऊन गेला
असं मी सरांना सांगू इच्छिते आणि सरांचे खूप आभार व्यक्त करते. तसंच कुमारी साक्षी सारडा जी कालच US मधून भारतात आलेली आहे आणि 2 दिवसाच्या कालावधीच्या कमी अंतरानं तिनं आपल्याला हे PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून नेमकं तरुणाईची काय अपेक्षा आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना टॅकल केलं पाहिजे याचं मार्गदर्शनही केलं. याबद्दल मी तिचेही आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राचार्य कामाची विभागणी करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप सारी मोलाची मदत केली. यासाठी मी त्या सर्वांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि आपल्या लातूर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सरांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा सरांना मीटिंग होती, पण हा जो व्याख्यानाचा विषय आहे तो विषय सरांना खूप आवडला आणि सर म्हणाले की मी आवर्जून या कार्यक्रमासाठी येईल. आणि सर मला वाटते अर्ध्यातून कार्यक्रमासाठी येऊन कार्यक्रमाचा त्यांनीही आस्वाद घेतला. त्यांच्या दैनंदिन व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी आपणासाठी वेळ दिला. याबद्दल सरांचेही अगदी मनपूर्वक धन्यवाद. तसेच हा कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाची पार्श्वभूमी इथं तयार करण्यासाठी संगीत विभागाचे स्वरांजली पांचाळ व त्यांचा चमू तसंच देवेंद्र कुलकर्णी व त्यांचा संघ या संघाने आपल्यासमोर गीत सादर केलं, प्रार्थना सादर केली. याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि प्रभावी सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापक सुवर्णा कारंजी मॅडम यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पडद्यासमोर व पडद्यामागे काम करून प्रत्येकाचे अगदी मी मनपूर्वक आभारी आहे. कारण प्रत्येकजण कार्यक्रमाच्या समोरच येईल असं नाही, तर कार्यक्रमाच्या मागं राहूनही त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मदत केली. त्या सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद. तसेच सर्टिफिकेटचं जे वाटप आहे प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्यांचे प्राचार्य करतीलच. आणि त्याचबरोबर सर्वांना फीडबॅक फॉर्म पण भरून द्यायचा आहे. तो फीडबॅक फॉर्मची लिंक पण महाविद्यालयातील सर्व प्राचार्य त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतील, तर तो ऑनलाईन फीडबॅक फॉर्म सर्वांनी भरून द्यावा. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने होईल आणि त्यानंतर बाहेर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा. यानंतर मी राष्ट्रगीताच्या नंतर माननीय अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. आपणा सर्वांचे परत एकदा धन्यवाद. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहावं. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 जय. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद.